आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आता कसं समजून सांगू मी तुम्हाला सई? मी जेव्हा तुम्हाला घरून जा असं सांगितलं ना तेव्हा जरी मी असा शांत आहे, मी खूप काम आहे असं दाखवत होतो, पण तरी सुद्धा आतमध्ये कुठेतरी मला त्रास होत होता. ऑफकोर्स. पण हे सगळं करण्यामागे माझी काहीतरी कारणं होती. तो विक्रम तो रोज सकाळी उठून काहीतरी नवीन नवीन रूमर स्प्रेड करायचा तुमच्या बाबतीत. कधी ते फोटोज, व्हिडिओज, नंतर ते मॅरेज सर्टिफिकेट, आणि त्या सगळ्याचा ना मला खूप त्रास होत होता. आणि मला जर इतका त्रास होतो तर तुम्हाला किती त्रास होत असेल? सई, तुम्ही स्वतःला प्रूफ करण्यासाठी इतकी धडपड करत होतात, तरी सुद्धा सगळ्या गोष्टी तुमच्या विरोधातच उभ्या होत होत्या सई. आणि तो ऑफिसर त्याने जेव्हा घरी येऊन सांगितलं ना की विक्रमचं आणि तुमचं लग्न खरं आहे, तेव्हा सिरियसली हाईट झाली होती. पण मला हे सुद्धा कळलं होतं की हा सगळा ना विक्रमचा खूप मोठा गेम प्लॅन आहे, जो असं इझिली सॉल्व्ह होणार नाहीये. या सगळ्याशी आपल्याला खूप स्ट्रॅटेजिकली डील करावं लागणार हे कळलं होतं मला. आणि त्या काळात जर तुम्ही घरी राहिला असतात सई तर तुम्हाला आणखी त्रास झाला असता. ऑलरेडी आई नको नको ते तुम्हाला बोलत होती आणि तिचं ते बोलणं तुम्हाला आणखी ऐकावं लागलं असतं. माझी तब्येत खराब होती, त्यामुळे मी वेगळं हेल्पलेस होतो, तुम्हाला कुठल्याच प्रकारची मदत करू शकत नव्हतो. म्हणून मला असं वाटलं की तुम्ही त्या काळात शांतपणे तुमच्या आईकडे राहा आणि मीनवाईल मी त्या विक्रम बाबतीचे सगळे पुरावे गोळा करणार आणि हे प्रूफ करणार की या सगळ्यात तुमची काहीच चूक नाही. आणि हा सगळा मॅटर सॉल्व्ह झाल्यानंतर तुम्हाला परत आपल्या घरात मानाने घेऊन येणार होते. सर, तुम्ही खरं बोलता? हे तुम्हाला माझ्या डोळ्यात बघून असं वाटतंय की मी खोटं बोलतोय म्हणून? वेट. तुमच्या घरी येऊन मी जे काय बोललो ते सगळं खोटं होतं. सई मॅडमचं आणि विक्रमचं लग्न नाही झालं. मला विक्रमने पैसे दिले आणि त्याचं खोटं सर्टिफिकेट पण मला बनवायला सांगितलं होतं. सर, पण हे सगळं तुम्ही कधी केलं? तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला निर्दोष प्रूफ करण्याकरता तुम्ही एकट्याच धडपड करत होतात? आणखी काहीतरी दाखवलं? तुमच्या वाईफ आल्या होत्या काल. विक्रम आणि त्यांच्या लग्नाची सर्टिफिकेट दाखवलं त्यांनी मला, पण ते सर्टिफिकेट खोटं आहे. फ्रॉड ऑफिसरमुळे त्या या प्रकरणात अडकल्या गेल्या.